गणपती बाप्पा हर हर साहिल अरे कोण गेलेत? आपण दोघं झालो की काय? आपण दोघं चालू. आपण आता लाईनीमध्ये आहोत आणि आपल्याला व्हिडिओ काढायला अलाउड नाही, तरी पण आपण रील्स घेऊन काढतोय. आता आपण आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्युझियममध्ये आणि म्युझियम बघितलं क्लास आहे. एकदम सुंदर असं म्युझियम आहे आणि असा अभिमान वाटतो की आपल्या राजाचा म्युझियम इथे आहे. मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालं आहे आणि एकदम चांगलं दर्शन झालं आहे. म्हणजे मी पिंडीला स्पर्श केला अक्षरशः आणि आता प्रसाद वगैरे घेतले. पहिले इथून बाहेर पडतो मग आपण बोलूया, कारण का इथे खूप गर्दी आहे. आता आपण हैदराबाद सिटीमध्ये आलो आहोत आणि आपण आता असं केलं आहे की आपण प्रायव्हेट गाडीच केली आहे 14 सीटर. ॲक्च्युली आपण 16 जण आहोत. आता आपल्या 2 जणांना आहे म्हणजे दोघं ॲडजस्ट करत जाऊ आम्ही. 14 सीटर प्रायव्हेट केले 2 दिवसासाठी. त्याचे त्यांनी आमच्याकडून काहीतरी 26,000 रुपये घेतले. ही बघा ही टेम्पो ट्रॅव्हलर केली आहे आम्ही. आता पहिला लगेज लोड करूया आणि बसमध्ये बसून घेऊया, कारण आता मोठा प्रवास आहे आपला मोठा. चैतन्य तुझं बसा पुढे डोळे पण करून झोपा झोपा. ही बस आहे आपली. ये बहुत बेस्ट सीट है, सब आगे इस पे ही बैठते हैं, सामने का नज़ारा देखने वो अभी नजारा होगा थोड़ी देर में. ऐसा होगा तो सो जाओ. सब अभी एंजॉयमेंट करते जाते गाना वाना सुन लेते. आता आम्ही चाललो हैदराबाद श्रीशैलम मल्लिकार्जुन भोलेनाथ मंदिर. तर आता आपण बसून बसलो, सगळी पब्लिक बसली आहे. अमय कुणाल एरमांडीत बसलाय, रोहन अक्षय काय करतो गोळी. आणि इथे जिजू आहेत, इथे स्वप्नील आहे, इथे भाई बसलाय आणि पुढे उत्सव बसला. उत्सवची जर स्पेशल सीट आहे. तर भेटूया डायरेक्ट आता थोड्या वेळाने भेटत राहू आपण. आता काय काय तसं होत राहील तसं, कारण आता अर्धी पब्लिक तर झोपणार आहे. अर्धी म्हणजे मी पण आहे झोपायला. गणपती बाप्पा हर हर नमः पार्वती पते हर हर. चलो अभी सीधा मिलेंगे श्रीशैलम. बोलचा हरवलाय. गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे. 7 वाजलेत ना रे. 6:30 झालेत आणि आपण आता इथेच मध्येच थांबलो आहे. एक 40-50 किलोमीटरचा आपण रस्ता कापला आहे ना. ऑलमोस्ट 1 तासाचा रस्ता कापला आहे आम्ही. आणि आम्ही इथे या स्टॉलला आम्ही नाश्ता करायला थांबलो मिस्टर टीच्या इथे. तर आता नाश्ता वगैरे करूया, परत बसमध्ये जाऊन झोपून जाऊया, कारण का अजून 3 तासाचा प्रवास बाकी आहे. काय बोलतोय मित्रांनो? आता आपण उतरलो आहे, 10:30 वाजले. रूम बघायला आलो आहे. तर बाय कशी वाटली रूम बघायला गेल्यात आम्ही. थोडं एका ठिकाणी जाऊ. ओके तर आम्ही रूम बघून येऊ. काय आलं? ओके ओके. तर ते दुसरे 2 मेंबर गेले. तर पहिला आता जाऊन बघूया कशी आहे रूम, काय रूम. 4 रूम घ्यायला लागतील ना, किंवा 3 रूम घ्यायला लागतील. आम्ही 16 जण आहोत. जाऊन बघतो रूम कशी आहे. रोहन तुला कसं वाटला प्रवास? प्रवास हा खूप खडतर होता. खूप हालत बेकार झालं. खूप म्हणजे खूप हालत. वळणाचा रस्ता आहे, घाट आहेत. त्यामुळे येताना तुम्ही स्वतःची मानसिक तयारी ठेवा. 6 तास लागू शकतात तुम्हाला हैदराबाद टू श्रीशैलम येईपर्यंत. 6 तासमध्ये नाही थांबलात तर बघू आता पुढे. आपण जाऊन रूम चेक मारूया तोपर्यंत फटफट. कुठे वर गेलेत का? मे बी वरच गेले. आम्ही आलो रूम चेक करतो. चला
जाऊन बघूया. चल. इथे जरा मला डाऊटफुल वाटतं ते भावा. हे बघ. साहिल, अरे कोण गेलेत? आपण दोघं झालो की काय? आपण दोघं चालू. चला. चला खाली. आम्ही दोघं झालो आहे डरकेवर. आता आम्ही रूमवर पोचलो आहोत आणि जेवण वगैरे आलो आहोत. म्हणजे इथे ट्रस्टीचंच जेवण होतं, ते आम्ही जेवलो आहोत. श्रीशैलमचं ऑथेंटिक ट्रेडिशनल जेवण होतं, म्हणजे यांच्याकडूनच होतं ट्रस्टीकडून. जिथे आम्ही रूम घेतलेत, AC रूम्स घेतलेत आम्ही 3 16 जणांमध्ये. आणि आता आम्हाला निघायचं नाही, सगळे झोपून आहेत. हे चला उठा, चलो. आई जागा चल चला तुझे उठा. चला चलो चलो चलो. हे चला या, टाइम कमी आहे आपल्याकडे. अरे चला चला. तर आता आपण जाऊया कुठे ते फिरायचं अजून माहीत नाही. म्युझियमला वगैरे फिरायचं आज. आणि आपलं 8:30चं दर्शन आहे. 6 जणांचं अजून दर्शनचं झालं आहे, अजून बाकीच्यांचं व्हायचं बाकी आहे. तो सगळा सीन तुम्हाला मी सांगेन थोड्या वेळात. तोपर्यंत तयार व्हायला भेटूया. तर आपण फायनली रेडी झालो आणि आपण आता निघायचं आहे. भाऊ आता कुठे जायचं आपल्याला? शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साक्षी गणेश आणि पाताळगंगा आणि बरंच काही. अजून बरंच काही. आता आपण आपल्या बसमध्ये जाणार आहोत. कॉफी पिणं गरजेचं आहे आपल्याला, कारण का खूप जास्त झोप आली. आम्ही नाही झोपलो रात्री जास्त. पत्ते खेळून आवाज बोकाट करत करताना आणि सगळे रेडी होते फटाफट फटाफट फटाफट. आणि आता 3 वाजलेत आणि आम्ही निघायला तयार होतो, कारण का परत 8:30 वाजता आपलं दर्शन आहे. 8:30चं टायमिंग आहे आपल्या 6 जणांचं. आणि बाकी 10 जणांचं पण तेव्हाच आता संध्याकाळी. तुमचं पण झालं काय रे रामा? तुमचं पण झालं? किती वाजता झालं? तोच टायमिंग झाला. हा, म्हणजे आज संध्याकाळी झालं त्यांचं पण. आणि त्यांचं टायमिंग अजून आलेलं नाही आहे, पण होईल आज संध्याकाळीच होईल. तर आपण आता रेडी झालो आणि आपण निघूया आता बाहेर. डायरेक्ट बसमध्ये जाऊया आणि पुढचे अपडेट्स तुम्हाला देत राहील. तुम्ही कंटिन्यू बघत राहा पुढे काय काय होतं. चल झालं रेडी? येस. पप्पी दे चल. बस सगळे निघाले आता. शेवटी निघा करून वेळ झालाय. सर्व आता बसमध्ये बसलो आहोत. आता आपण पहिले चाललो साक्षी गणपतीला. जिथे म्हणजे तिथे पहिलं दर्शन करून मग मल्लिकार्जुनचं दर्शन केलं जातं असं बोलतात. म्हणून पहिले आपण आता साक्षी गणपतीला दर्शन करणार आहोत. नंतर मग रात्री आपण मल्लिकार्जुनला जाणार आहोत. तर आता साक्षी गणपती करू आणि 2-3 अजून आहेत स्पॉट्स ते करू आणि मग डायरेक्ट आपण भेटू साक्षी गणपती जाऊ. चला बोला गणपती बाप्पा. आपण फायनली आता साक्षी गणपतीजवळ आलेलो आहोत. आता इकडचं फटाफट दर्शन घेऊ. इथे आता माहीत नाही आतमध्ये मोबाईल अलाउड करतायत की नाही. तुझी तुला आतमध्ये एंट्री करायची आहे, तर एंट्री करू आणि भेटूया. इथून आतमध्ये आपल्याला तर शूट करायला अलाउड नाही आहे आणि इकडे आतमध्ये मंदिर आहे. तर आपण पाया पडून घेऊया जाऊन आणि तुम्हाला बाहेरून भेटू. जास्त काय लाईन नाही आहे, 10-15 मिनटं फक्त दर्शनाला लागतील. तर आम्ही जातो. आता इथे आम्ही हातपाय वगैरे धुवून घेतलेत आणि आम्ही आता आत चाललो आहे. सगळं ग्रुपनीच चाललो आहे, म्हणून मी आता काय शूट करत नाही. तर जमलंच तर मी शूट करीन, नाही तर नाही शूट करणार.
बाकी स्टोरीला वगैरे मी सगळं टाकणार आहे. चला भेटूया, दर्शन करू. गणपती बाप्पा मोरया. अलाउड आहे का? तुम्ही पण दर्शन करून घ्या. आपण आता लाईनीमध्ये आहोत आणि आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही, तरी पण आपण रील्स घेऊन काढतोय है ना. तसं बघायलाच कोण नाही. तर चला, जास्त लाईन नाही, एवढीच लाईन आहे. तर गाईस आपण आता आलो आहे मंदिराजवळ, तुम्हाला दाखवतो. गणपती बाप्पा मोरया, दर्शन करून घ्या. तर भेटत पुढे. फायनली आपलं दर्शन झालं आहे आणि गणपती बाप्पा मोरया. आता आपण मल्लमा टेम्पलजवळ पोचलो आहे. तुम्हाला टेम्पल दाखवतो. इथे काही जास्त गर्दी नाही आहे, कवर करून घे. इथे पण आतमध्ये सांगितलं आहे व्हिडिओज नॉट अलाउड. आणि फटाफट आपले 2 मंदिरं झालेत आता, म्हणजे दुसरं आहे आपलं होईल. जरा आत काढतो ना. कुणाल आता आपण आलेलो आहोत. यायचंय फक्त म्हणजे आम्ही बोलणार, तूच बोलणार होता, आम्ही दिसणार. आपण आता आलो मल्लम्मा टेम्पलला. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे इथे, एकदम शांत असं. माझं काय डॉक्टर क्रिकेट खेळायला आलाय माणूस. घाबरले या पॉइंटला, लोक घाबरले. हे मल्लमा देवीचं घर आहे, जिथे मी आता दर्शन घेतलं. तिचं प्रॉपर घर आहे. आता आपण आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्युझियममध्ये. आणि म्युझियम बघ किती क्लास आहे. तर आज जाऊया, जेवढं शूट करता तेवढं शूट करून दाखवेल तुम्हाला. गाईस, छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम बघा, काय क्लास बनवलाय. मित्रांनो, मूर्ती बघा काय सुंदर आहे. तुम्ही सगळं वाचू शकता. एकदम सुंदर असं म्युझियम आहे आणि असा अभिमान वाटतो की आपल्या राजाचा म्युझियम इथे आहे. खतरनाक फिलिंग आहे, खतरनाक. इथे आल्यावर असं वाटलं की बाबा आपल्या मंदिरात आलोय. छाती चवडी करके. तर गाईज, आता आपण रेडी झालो आहे मंदिरात जायला. तरी अजून अर्धा तास आहे. आम्ही लवकर रेडी झालो कारण का आम्हाला फोटो काढायचे होते. तिघांनी आम्ही आमचे मन भरून फोटो काढून घेतलेत. आम्ही टेरेसवरून फोटो काढलेत कारण का आपला टायमिंग आहे 8:30चा. तर आम्ही आता अर्ध्या तासात निघू इथून. आम्ही प्रॉपर रेडी झालो, बाकीचे रेडी होत आहेत. आणि खूप छान असं आहे ना,
सनसेट आहे. हा बघा व्ह्यू, बघा व्ह्यू खूप छान. आणि आम्ही जिथे राहतो ज्या ट्रस्टीमध्ये त्यांचं हे टेरेस आहे, त्यांचं काम चालू आहे. मग इथे जाऊन आम्ही फोटो वगैरे काढलेत. ते तुम्ही आता पोस्ट बघितलाच असेल आत्तापर्यंत ब्लॉग पडेपर्यंत. तर आता आपण डायरेक्ट सगळे निघू, तेव्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव. चलो गाईज, आता आपण निघालो आहे. चौघजण आम्ही निघालो आहे. मी, सागर, जिजू आणि साहिल. कारण का कुठच्या ऑफिसला जायचं रे? CR ऑफिसला जायचं आहे आम्हाला पास कलेक्ट करायला. कारण का आमची डायरेक्ट एंट्री आहे, म्हणजे VIP एंट्री आहे. तरी अजून मला तर नाही माहीत या लोकांनी केलं आहे काहीतरी जुगाड. तर जाऊया. आणि सॅटर्डे संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. आणि आमची ड्रेसिंग कशी वाटली हे पण नक्की सांगा कमेंटमध्ये. जिजू बघा कसे वाटतं, रावडी बोले तर रावडी. चला भेटूया आपण मंदिरात जाऊ. गाईज आपण आता कमानीतून आत आलो, म्हणजे मेन एंट्रन्स म्हणून घुसलो आणि मेन रोडला चालतो आहे. जिथून एंट्रन्स आहे तिकडे घुसलो आपण आत आणि मेन एंट्रन्सला चालतो आहे. समोर मंदिर, ते मंदिरच आहे ना? हां, समोरच डायरेक्ट मंदिर दिसतं आम्हाला. तुम्हाला दिसणार नाही काळोखातलं, तरी दाखवतो तुम्हाला. आणि आम्ही 6 जणच आहोत, कारण का आमच्या 6 जणांचे पासेस आमच्याकडे आहेत. आणि आम्ही 6 जणांचे पहिले पासेस पास झालेले, नंतर हे 10 जणांचे झालेत. आणि आमचा 8:30चा टाईम आहे. ते लोक आता CR ऑफिसला गेले तेच बघायला त्यांचा काय इश्यू आहे तो. तोपर्यंत आम्हाला 8 वाजता आत बोलवलं आहे. आम्ही चाललो आहे पुढे. तर आता डायरेक्ट मंदिराचा परिसर तुम्ही एन्जॉय करा. तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स देतो. सिनेमॅटिक शॉट्स नाही भेटणार आता रात्रीचे, पण बऱ्यापैकी शॉट्स द्यायचा प्रयत्न करतो मी. चलो हे याच्यात आलेलं रील्स मध्ये पण आपण आता मंदिराच्या मेन गेट जवळ आलेलो आहोत आणि सगळे आमच्याकडेच बघतात बाई ड्रेसिंग मारून. तर टिक्का पण लावला आहे आता. आणि मंदिराचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. मग हा मेन गेट आहे मंदिराचा. म्हणजे पाठीमागे ते आतमध्ये मंदिर आहे. पुढे जाऊन बघूया. शूट करायला भेटतंय की मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला लागते. भेटतो की मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला लागते. बघू पुढचं. सागर कधी आला भाई आपला माणूस? कुठे राहिला काय माहिती. अजून 5 भेटले नाही. आम्ही उभे होतो की आम्हाला मोबाईल जमा करायचे. तिथे मी उभे होतो. तो माणूस येतोय 5 लोक. 8:30 वाजत आलेत आता. आणि आपली 10च्या 10 पोरं पण तिकडे उभे आहेत, बाहेर उभे आहेत. त्यांना तिकडे थांबवलं आहे. आणि आम्ही 6 जण येतो, आम्हाला इथे थांबवलं आहे पासेससाठी. सेम कंडिशन झाली आमची. त्यांच्यावर पासेसचं झालं असं बोलतात. मला हातात पास नाही आलं म्हणून तोपर्यंत टेन्शन आहे. इथं हातात पास आला की भाई VIP. मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालं आहे आणि एकदम चांगलं दर्शन झालं आहे. म्हणजे पिंडीला स्पर्श केला अक्षरशः. आणि आता प्रसाद वगैरे घेतले. पहिला इथून बाहेर पडतो मग आपण बोलूया, कारण का इथे खूप गर्दी आहे. गर्दी म्हणजे इथं आता दर्शन बंद केलं वाटतं ऑलमोस्ट. ते सोडत नाही. तर आपण बाहेर जाऊन बोलूया जरा. तर असा विषय झाला की आम्हाला तो 8:30ला आला ना रे. 8:30ला आला. आम्ही फटफट मोबाईल जमा केले लगेच आणि त्याची पटापट घुसलो. आणि आमचं 15-20 मिनिटात दर्शन झालं. पण दर्शन असं झालं ना की आम्हाला पिंडीला आम्ही डोकं टेकलो प्रॉपर. एवढं म्हणजे गाभाऱ्यात प्रॉपर आमचं दर्शन झालं. त्यांनी करून दिलं. आणि आम्हाला माहीत नव्हतं की उघडं जायचं असतं. तर या ड्रेसिंग मारून गेलेलो आणि तिकडे भाई लाईनीत आम्हाला उघडं व्हायला लागलं. मग भाई आमची धांदल, सगळ्यांची धांदल, सगळे उघडे झालेले. हां, आणि प्रसादी पण घेतली आहे. मग भाई सगळ्यांसमोर उघडे झालो पटापट. सगळेच उघडे होते, म्हणजे पुरुष जेवढे होते तेवढे सगळे उघडे होते. मग दर्शन तर प्रॉपर झालं, कारण का गाभारात जायला भेटलं हे महत्त्वाचं आहे. आणि ती बाकीचे ते 300 वाले गेले ते कशाने गेले? ते शीघ्र दर्शन. आपण अतिशीघ्र दर्शन. अच्छा, आपण जास्तच VIP ने गेलो. VIP ने गेलो आपण. 15 मिनिट दर्शन झालं आहे. आम्ही सगळं आत थोडा वेळ फिरलो, जास्त अर्धा 1 तास आतमध्ये फिरलो आम्ही. सगळं दर्शन वगैरे केलं आणि आता मी आलो बाहेर. तिथे शॉपिंगला आलो आहे. तिथे जरा शॉपिंग करूया.